हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आज आहे हरतालिका पूजा. तर मी तर म्हणजे गौरी असतात ते तर मी केलं नाही. तर काल मी खूप थकलेली होती. काल आम्ही बघितलं असेल की कालच्या ब्लॉगमध्ये की पूर्ण घर क्लीन वगैरे केलं, डस्ट वगैरे. तर गणपती उद्या बसणार आहे सॅटर्डेला, तर त्याची तयारी चालू होती. पूर्ण डस्टिंग वगैरे केलं. तर आता मी म्हटलं चल देव वगैरे पूर्ण आता क्लीन करून घेते. मला वेळ नव्हता मिळणार, नाही तर उद्या पण वेळ नाही मिळणार. आणि आज पूर्ण देव वगैरे क्लीन करून घेते, मंदिर वगैरे पूर्ण क्लीन करून घेते, देवाला वस्त्र घालून घेते छान. तर चला, आणि काल दाखवते तुम्हाला मी काल कसं क्लीन केलेलं आहे. तर घर पूर्ण स्वच्छ झालेलं आहे, छान झालेलं आहे. आता फक्त डेकोरेशन करायचं. तर आज मी गणपतीचं पूर्ण डेकोरेशन वगैरे आज करून घेऊ, की उद्या गणपती बसणार आहे. आणि आम्हाला सत्यनारायणची पूजा पण करायची. तर ते बी बघू कधी वेळ मिळतात. तर ते पण गणपती बसण्याच्या दिवशी तर होणार नाही, कारण की सगळे जे पण महाराजी आहेत ते सगळे आता बुक झालेली आहे. तर मध्ये कुठलाही 1-2 दिवसात करून घेऊ, कारण की आमच्याकडे गणपती असतात 5 दिवसाचा. तर चला मी दाखवते कसं क्लीन केलेलं आहे घर. आणि स्वच्छ एकदम क्लीन मस्त वाटत आहे, छान. फक्त असं वाटतं की छान, म्हणजे असं मला खूप छान वाटतं आहे. एकदम क्लीन झालं आहे घर. सोफा पण क्लीन करून घेतलेला आहे व्यवस्थित. आणि किट्टूची पण गाड्या वगैरे तिथे लावल्या, तरी त्यांनी काढल्या. काल तो नव्हता घरी, तर दादीकडे गेलो तो दिवसभर होता खेळला घरी. तर त्यांनी सगळ्या गाड्या काढल्या, आणखी खेळल्या. तर ते तसं होणार, त्याचं किती पण अरेंज केलं तरी तो गाड्या काढणार आणि खेळणारच. तर चला मी दाखवते घर काल क्लीन केलं होतं तर. आणि एकदम असं फ्रेश वाटत आहे, घर पण एकदम स्वच्छ वाटत आहे. आणि कर्टन्स पण चेंज केले. तर चला दाखवते. तर बघू शकता, एंट्रीपासून आपण चाललो. तर मी इथे काल हे पण फ्लावर्स पण क्लीन करून घेतले, आणि सोफा पण क्लीन घेतला, आणि असे कर्टन्स लावले मी. आणि हे पण सगळं, आणि हे पण छान क्लीन केलेलं आहे. मी इथल्या लाईट चालू करून दाखवते तुम्हाला. तर बघू शकता, हे पण छान क्लीन झालेलं आहे. थोडं त्याच्याकडून घेतलं. आणि किटूचे हे पूर्ण टॉय सेक्शन आहे, त्यातलं मी कितीतरी कमी केले तरी ते होत होतं. त्याच्याकडे बॉल, एक बोरीभर पूर्ण बॉलच आहे, आणि छोटे मोठे टॉयज आहेत, त्याच्यात ते खेळत राहते. तो तर कधीतरी काढणारच, तर मी ते काही फेकले नाही. आणि आपला TV युनिट आहे, तर ती फ्रेम पडली, ती त्याला सुद्धा हे करायला टाकावं लागेल. याचं तर फुटलं, ग्लास निघालं तर. आणि असं काही क्लीन केलेलं आहे. आता मला फक्त मंदिर क्लीन करायचे आहे. आणि मंदिरचं पण त्यांनी मला पूर्ण टाईल्स वगैरे सगळं क्लीन करून दिलेलं आहे. आणि इकडलं पण आम्ही ते डेकोरेशनचे सामान वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे. आणि किट्टूचा बैल तर त्या दिवशी घेऊन गेला, तर तुम्ही आता आतमध्ये आणून ठेवलं. आणि देव मंदिर आहे, तर पूर्ण क्लीन करून घेते व्यवस्थित आता. छान त्यांनी क्लीन करून दिलं, आणि मला छान वाटत आहे आता. खूप सुंदर वाटत आहे घर पण, आणि एकदम म्हणजे फ्रेश वाटत आहे. आता इकडलं जे सामान तुटलेलं होतं तर मला नवीन घ्यावं लागेल. तर इथे साईडला घ्यायचं आहे, आणि इथल्या साईडला घ्यायचं आहे आणखी. आणि ह्या साईडला सगळे खराब झालेले होते, तुटलेले होते, ते पण घेऊन यायचं आहे. त्यातलं लाईट ऑन करते. तर इथले पण आणायचं आहे, ते पण घेऊन येणार. लाईट ऑफ करतात. आणि टेबल क्लॉथ पण आणणार डायनिंगचं, ते पण खराब झालं होतं, मी फेकून दिलं. तसं मी दरवर्षी दिवाळीत घेते, त्यावर्षी आता घेऊन टाकणार. आणि बेडरूमचं पण तर काहीच नाही, फक्त त्यांनी फॅन वगैरे क्लीन होतं ते केलं. तर मला इथे रिपेअर हे करायचे आहे, कर्टन्स लावायचे राहिले पवनच्या फक्त, आणि सगळं क्लीन झालेलं. आणि तो रूम पण छान क्लीन झालेला आहे, तिथे कर्टन्स लावायचे राहिलेले आहे फक्त वॉश करण्यात. आणि मनीषा आहेत, आणि किचन पण छान क्लीन झालं. किचनचं पण मी क्लीन करून घेतलेलं आहे. पेपर्स तर चेंज करतच राहते, आणि इकडलं पण क्लीन करून दिलं. भांडे लावायचं राहिलं आहे फक्त. तर चला, बघितलं असेल. आणि कर्टन्स कसे वाटत आहे, हे आधीचेच कर्टन्स आहे. तर आम्ही माझ्या बेडरूमचे आम्ही चेंज केले, म्हणून आम्ही एक व्हाईट एक ब्लॅक टाकलेलं होतं. तर आता मी पूर्ण फुल व्हाईट केलेलं आहे. आणि त्यामध्ये पूर्ण आधी लावलेले पूर्ण ब्लॅक लावलेले होते, तर फुल व्हाईट केलेलं आहे. कधी चेंज करायचं तर ते वॉश करायला टाकलेलं आहे. आणि मला फ्लॉवर पॉट वगैरे सगळं घ्यायला जायचं आहे. आणखी बघू, आधी मी देव क्लीन करून घेते, मंदिर क्लीन करून घेते, देवाला छान वस्त्र घालते. तर चला कंटिन्यू राहा, बघूया. जर वेळ झाला तर मी जमेल तर मी ते पण दाखवणार वस्त्र घालताना, कारण की भरपूर वेळ होते. मला आता वाजत आहे 12, पावणे 12 झालेले आहे. त्याला मग तरी पण मला 1 तास लागणार सगळं क्लीन करतपर्यंत. सकाळी लवकर करते म्हटलं, तरी पण मला उशीर झाला, कारण की काम इतकी थकलेली होती की ती झालंच नाही माझ्याने करणं. तर चला आता करून घेते पट्टपट्ट. किट्टू यायचं आधी मला सगळं झालेलं पाहिजे. आता लाईट ऑफ करून देते, खूप गरम होती लाईट ऑन झाली तर. चला
आणि हा पोषण मला खूप जास्त आवडते. आणि किटूला भेटलं होतं हे आता पोळ्यामध्ये. कसं वाटलं तर सांगा. तर चला कंटिन्यू राहा. मला तुमच्याकडे एक टिप शेअर करायची आहे. तर आपल्याकडे पितळाचे भांडे वगैरे असतात, तांब्याच्या पितळाचे भांडे वगैरे. तर मी ते पाणी घेतलेलं आहे, प्लेन पाणी आपलं वॉटर. तर त्यासाठी मी 1 चम्मच सॅट्रिक ॲसिड टाकणार आणि 1 चम्मच मीठ घालणार. हे सॅट्रिक ॲसिड आहे, ते मार्केटमध्ये आपल्याला कुठेही मिळणार. तर ते मी 1 चम्मच घालणार, दाखवते तुम्हाला. अंदाजेप्रमाणे 1 चम्मच घालून घ्यायचं. सॅट्रिक ॲसिड घातलं, छान थोडंसं मीठ घातलेलं आहे. सॅट्रिक ॲसिड आणि मीठ घातलेलं आहे. म्हणजे तुमचे जेवढे भांडे असेल त्यांचं तुम्ही मीठ घालू शकता. सॅट्रिक ॲसिड 1-2 चम्मच घातले की काही फरक नाही पडत. आणि हे असे भांडे पण थोडे स्वच्छ पाण्याने क्लीन करून आणि हे पाणी टाकून ठेवायचं 5-10 मिनटं. 5 मिनटं टाकले तरी होते. आणि मग छान एका साध्या म्हणजे पाण्याने पुसून, पाण्याने वॉश करून साध्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि छान चमकतात. दाखवते तुम्हाला. तर या साईडला मी पितळाचे भांडे वगैरे टाकलेले सॅट्रिक ॲसिडमध्ये सगळे भिजत ठेवलेले आहे वॉश करून. आणि हे माझ्याकडे सिल्वर जे भांडे आहे त्याला मी आता कोलगेट लावून घेते. आपल्याकडे जी साधा कोलगेट आहे, तर हा कोलगेट आहे. तर मी कोलगेट सगळे याला लावून घेते. माझ्याकडे लिक्विड पण आहे, पण मी लिक्विड जास्त यूज नाही करत, त्याच्याने मला भांडे आणखी काळे वाटतात. तर पहिले आधी छान चमकतात पण नंतर काळे दिसतात. तर मी ह्याला छान आता कोलगेट लावून घेते. त्यालाही 5 मिनिट ठेवते आणि छान मस्त पाण्याने क्लीन करून स्वच्छ कपड्याने पुसून घेते. तर चला दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे मी कोलगेट लावून घेते. माझ्याकडे लिक्विड पण आहे, पण मला लिक्विडने नंतर भांडे नाही की थोड्या वेळानेच ते काळे पडत होते आणि भांडे थोडेसे पतले झालेले होते म्हणजे ह्याचे सिल्वरचे. तर मी आता प्रिपेअर करते. म्हटलं की आपलं कोलगेट याच्यापेक्षा तर कोलगेटचा पावडर असतात ना आधीचा जो आपण, तर तो पण मिळाला. पण तो मिळाला नाही मला डीमार्टमध्ये, कुठे शॉपमध्ये वगैरे नाही मिळाला. नाही तर मी घेतलं असतं. तो पावडर लावून पण ठेवला ना तरी छान सिल्वरचे भांडे क्लीन होतात. तर माझ्याकडे देवी आहे सिल्वरची, महालक्ष्मीची. तर तिला पण कोलगेट लावून घेते छान. आणि मग थोडंसं तिथे जे ब्लॅक पडलं असेल त्याला मग ब्रशने क्लीन करून घेते. आणि हा यूज केलेला ब्रश नाही आहे, मी फ्रेश ब्रश काढलेला आहे, जे आपल्याला हॉटेलमध्ये वगैरे कधी कधी मिळतात. तर तो त्यातला ब्रश आहे. मी आता ब्रश काढला होता एक, तर ते आता क्लीन करण्यामध्ये फेकण्यात गेला म्हणून मी हा ब्रश काढला. तर बघू शकता इथे सिल्वर भांडे जे आपण केलेले होते ते छान झालेले आहे. बघू शकता क्लीन झालेलं आहे. गणपती पण छान असं नवीन दिसत आहे. आता याला छान मस्त पुसून घेते छान सुका कपड्याने. आणि आता अर्धा तास झालं फक्त मला पितळाचे आणि सिल्वरचे भांडे क्लीन करतपर्यंत. आणखी मला मार्बलची जी मूर्ती आहे राधाकृष्णाची तिला पण क्लीन करायची आहे. पण आता हिला वॉश केलं तर आधी मी छान क्लीन कपड्याने, सॉफ्ट कपड्याने क्लीन करून घेते, म्हणजे पुसून घेते.
ते पाणी मग कसं पाण्याचं राहिलं की डाग पडतात. स्वच्छ छान क्लीन करून घेते, पुसून घेते. तर बघू शकता छान झालेली आहे स्वच्छ. हे खूप डाग आधीची झाले तर निघायला खूप त्रास होत आहे, तर मी जसे निघते तेवढे काढते हे. आणि मला आता सिल्वरचं मला असं हे घ्यायचं आहे, लोटा घ्यायचं असते ते आपल्याला कलश ठेवायसाठी. तर मी बघेल जमेल तर दिवाळीपर्यंत तर नक्कीच घेणार. सिल्वरचं पण सिल्वरचे भांडे क्लीन झालेले छान. आणि जे फॅन ऑन करते. तर माझी कृती अशी आहे. तर देवाला वस्त्र घातल्यावर ते एकदम लुक चेंज होतात. छान मस्त हेअर वगैरे लावून, छान एक्सेसरीज वगैरे घालून, छान गळ्यातलं नेकलेस वगैरे घालून दिलं तर किती छान दिसते. आणि मला खूप आवडते माझी राधा. तर मला खूप आवडते राधा आणि खूप सुंदर दिसते जेव्हा वस्त्र वगैरे घालतो आणि रेडी करतो ना, त्याचे हेअर वगैरे एकदम असं समोर येतो, खूप सुंदर दिसते, नाजूक. तर चला आता कृष्णाला पण करून घेते छान. देवीला पण छान मस्त छान पाण्याने क्लीन करून घेते. ते कृष्णाचं पण काढून घेते. तर बघू शकता या साईडला मी छान देवाला क्लीन केलेला. तर मागे म्हटलं तर आम्ही इथे खाटूश्याम मंदिरात गेलो होतो, तर मी तिथून देवाचे वस्त्र आणले होते तर छान. तर ते आज घालून देऊ आपण. तर मी गणपतीत या कधी मध्ये असं कणियात दिवाळीत देवासाठी वस्त्र ते घेतेच मी, देत आहेत. आणि मध्ये कुठे मला आवडलं तरी या घेते. तर हा खूप सुंदर असा वस्त्र घेतलेला आहे छान राधाकृष्णाचं. आणि छोटंसं बालगोपालचं आहे. आणि तुम्हाला आता देवीसाठी तर आहे, पण बघते मला जर वेळ भेटला तर मी आणखी नवीन घेऊन येते. गणपतीसाठी आणि देवीसाठी नवीन घेतलेले नाही आहे. मला काल वेळ नव्हतं मिळालं तर माझ्याकडे ते आहे, तिथे नाही घालणार. पण आता जाणार तर मी घेऊन येते देवीसाठी आणि गणपतीसाठी. तर हा छोटासा बालगोपालचा आहे, त्याची कॅप, त्याची फेटा, बालगोपालचा फेटा. आणि त्यात चला हे आपण बघूया ड्रेस कसा आहे तर पॅक.
खूप सुंदर सुंदर होते. मी आणखी जाणार खाटूच्या मंदिरात, तर मी स्पेशली कपडेसाठी जाणार. खूप छान छान वस्त्र आहे, इतके सुंदर आहे वर्क केलेले. दुपट्टा पण खूप सुंदर आहे असा. राधाची चुन्नी घागरा किती हेवी आणि किती सुंदर आहे. पवन आणि मला कलर खूप आवडला. आणि ह्यावेळेस तर राधाला ब्लाऊज किती क्यूट आणि किती वाव किती छान आला आहे. आणि कृष्णाचा धोतर बी खूप छान आहे. वाव खूप छान आहे. तर चला सगळ्यात आधी आपण राधाला रेडी करूया. भाई भाई साड़ी लो और गुंडो. तर दुपारनंतर मी आता ब्लॉग स्टार्ट करत आहे. दुपारी आम्ही नंतर खूप मला सामान वगैरे घ्यायचं होतं खूप सारं आम्हाला. तर पूजेचे सामान वगैरे घ्यायचं होतं आणि मला मी म्हटलं तुम्हाला सांगितलं होतं की चौरंगपट्टी वगैरे घ्यायची होती म्हणून. तर ते वगैरे घ्यायचं होतं म्हणून आणि आसनपट्टी वगैरे घ्यायची होती म्हणून. तर आम्ही आत्ता चालू थोडा वेळ झाला आणि आता वाजत आहे आता 7:45 वाजत आहे. तर किट्टू झोपलेला आहे आणि मार्केटमध्ये इतकी रश होती की शूट बी करणं नाही झालं. आणि दाखवतो मला पवन इथे डेकोरेशनची तयारी करत आहे. तर इकडे पवन बघू शकता, इथे आम्ही पाणझोलावाला डेकोरेशन करणार आहोत. तर इथे पवन करत आहे आणि हे पवनी बघितलं वगैरे नाही पाडणं, आपल्या मनानेच करत आहे. तर बघूया कसं करते. तर पवन येते का तुला करता? मला वाटलं यांनी बघितलं पण केलं आहे स्वतःनीच. काय म्हणशील का ब्लॉग मध्ये चालू आहे बघ ना. आहे तर म्हणून सगळ्यांना तर बघितलं असेल तुम्ही पवन इथे डेकोरेशन करत आहे आणि इथे मी पूजा केलेली आहे. सायंकाळचा दिवा लावलेला दाखवते तुम्हाला. तर बघू शकता इथे मी देवाला असे वस्त्र घातलेले आहे. ॲक्च्युली मी देवासाठी मुकुट घेणार होती नवीन, तर मला ते काही मिळाला नाही. तर जिथे मी घेते तिथे खूप रश राहते. तर बघितलं तर आता आणखी मी जाणार आहोत रात्री, तर घेऊन येऊ सायंकाळ. आणि इथे मी 2 वस्त्र आणखी आणले नवीन. तर चला आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि नंतर बोलते की तू झोपलेला आहे आणि मलाही खूप थकल्यासारखं वाटत आहे. हां तर आताच थोडा वेळ झालं माझं स्वयंपाक वगैरे झालं ना. आता वाजत आहे 10 रात्रीचे. पवन गेलाय थोडं सामान आणायला मार्केटमध्ये. तर तिथे खूप रश आहे, तर त्याला यायला वेळ नाही, म्हणजे ट्रॅफिक खूप आहे. तर खूप भरपूर वेळचा गेला आहे आणि तो आतापर्यंत आला नाही. आता फोन केलं होतं की मी इतवार येतो म्हणे, येतो म्हणे थोड्या वेळातच. त्याला आणखी अर्धा तास लागते. आणि माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. किट्टू पण उठलं आहे आणि मला भूक लागली होती, तर मी पापड फ्राय करून खाल्ले. आणि किट्टूला पाहिजे नव्हते, त्याला फ्राय करून दिले पण त्याला राग आलेला होता.
तर त्याला म्हटलं चल आपण क्लेचे आहे, तर आम्ही असे क्ले वगैरे आणले होते, अशा प्रकारचे क्ले आणले. त्याच्या पण म्हटलं त्याला म्हटलं चला म्हटलं फ्लावर्स वगैरे बनवू. तर ते फ्लावर्स वगैरे बनवून घेते आणि डेकोरेशनचं पण चालू आहे काम, तर ते पण करायचे. तर बघू चला आता कसं होते तर दिवस. तर चला कंटिन्यू. तर आता डेकोरेशन बी करायचे, तर ते बी बघू कसं करणं होते. तर पवन पण यायचं आणि तुम्हाला माझा फेस दिसून पुरं थकल्यासारखं झालेलं. इतकं नाही घ्यायचं बेटा पेपर, थांब ना मी सांगते ना तुला. तर चला, आणि तर तुम्हाला दाखवते मी फ्लावर्स बनवल्यानंतर. किटू तो दाखव फ्लावर्स मम्माने बनवलेला. आणि मी असे फ्लावर बनवलेले आहे. तर म्हटलं चला म्हटलं किटूला म्हटलं तुला शिकवते म्हटलं फ्लावर बनवणं. हां तिथेसोबत उठून देणार ते. आणि माहिती नाही नंतर हे क्ले आहे एक हा, पण हा ड्राय झाल्यानंतर असा फोममध्ये असं हे होते. तर माहिती नाही काय, तर तुला पडून जाईल बटाट हो तिकडे. चला तर किटूला चला मी शिकवते हे म्हणजे फ्लावर बनवणं. आणि त्याला म्हटलं आपण गणपती पण बनवू शकतो म्हटलं. आधी त्याला फ्लावर बनवणं शिकवते. तर चला कंटिन्यू राहा. मी खूप सारे फ्लावर कर किटू टाक. कसं घालतंय? हां त्याच्या होलमध्ये बारीकवाला घाल. हो आणखी लावायचे ते वरती. तर इथं आम्ही अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे, असे फ्लावर्स लावलेले आहे. आणि तर ह्या साईडला मी आणखी लावत आहे. आणि आता वाजत आहे रात्रीचे 1. तर आता मी इतके लावून घेतलेले आहे फ्लावर्स. आणि सगळे असे टूथपिन वगैरे पण घेतलेले आहे. आणि असे पानं पण आणलेले आहे, असे पान वगैरे सगळे आणलेले आहे, फ्लावर्स आणलेले आहे. आणि ती ह्या साईडला पण बघू शकता कसे लागलेले आहे. तर आणि ह्या साईडला इथे बघू शकता आहे. आणि आता वाजत आहे रात्रीचे 1. तर मग मी हा ब्लॉग इथे चेंज करते आता. आणखी मग तुम्हाला उद्या दाखवणार. तर हा ब्लॉग मी इथे चेंज करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. तुम्हाला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.